जळगाव जिल्ह्यात सध्या वरवर राजकीय शांतता दिसत असली तरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतायत। भाजप आणि शिवसेनेमध्ये इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यावरून अंतर्गत राजकारण चांगलंच तापलंय। सध्या तरी या चर्चा दोन्ही पक्षातील ठराविक नेत्यांमध्येच होत असल्याने हा संघर्ष अद्याप चव्हाट्यावर आलेला नाही, पण तो लपून देखील राहिलेला नाहीये। एकमेकांना चेकमेट देण्याचं महायुतीत सुरू असलेलं हे राजकारण नेमकं काय आहे तेच या व्हिडिओत पाहूयात। महायुतीत सुरू असलेल्या या स्पर्धेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा जळगाव ग्रामीण मतदारसंघ मानला जातोय। इथला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। पक्षीय पातळीवरून ही चर्चा बाहेर पडताच राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबतच जिल्हाध्यक्ष संजय पवारांकडे अंगुली निर्देश केला जातोय। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचं बोललं जातंय। यापूर्वी चाळीसगावमध्ये उन्मेष पाटील आणि अंमळनेरमध्ये शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। शिवसेनेच्या या खेळीला चेकमेट देण्यासाठीच भाजपने जळगाव ग्रामीणमध्ये अजित पवार गटाच्या नेत्याला गळाला लावण्याची रणनीती आखली। भाजपच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही तयारी केली आहे। जळगाव ग्रामीणमध्ये जर अजित पवार गटातील नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे यांचा प्रवेश घडून आणला जाणार आहे। या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढवण्याची शिवसेनेची रणनीती आहे। याच कारणावरून सध्या महायुतीत धुसफूस पाहायला मिळते। भाजपमध्ये प्रवेश देण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, पण जर ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत, आपल्या भाजप शिवसेना युतीच्या विरुद्ध लढलेले आहेत, त्यांना प्रवेश देण्याचा काही संबंधच येत नाही। आणि देत असाल तर मग बघू पुढे, आमच्याकडे पण मग प्रवेश करणारे भरपूर आहेत। आपल्याला शह देण्यासाठी हा प्रवेश घेतला जातो। अहो, कोणी कोणाला शह देत नाही। आपलं मतदारसंघावर आपली पकड असली पाहिजे। आपण मतदारसंघात काम करणारे लोक, आपण सिजनेबल नाही आहेत। हे पक्षांतर करणारे लोक यांचा कार्यक्रम वाजलेला असतो म्हणून हे पक्षांतर करतात। न चालणारे लोक पुन्हा दुसऱ्या पक्षांमध्ये का जातात? तर तिथे जाऊन आपली प्रतिमा दुरुस्त करावी, आपण मोठं व्हावं, आपले काळे धंदे दाबले जावे, आपले भ्रष्टाचार दाबले जावे, याच्याकरता हे लोक प्रयत्न करत असतात। जळगाव जिल्ह्यात शिंदे सेनेची ताकद वाढल्यामुळे कुठेतरी भाजपचा आता प्लॅन दिसतो आहे। आपल्या हे बघा, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा वाढ करण्याचा अधिकार आहे। भाजप त्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही आमचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये काय चूक आहे? आपल्याकडे प्रवेश करणाऱ्यांची यादी तयार आहे? निश्चित आम्ही पथ्य पाळतो, त्यांनी पाळावे, नाही पाळले तर मग आम्ही पण पथ्य मोडू। आमचं असं काहीच कोणी काही म्हणत नाहीये। तुम्ही ऐकलं का? मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आमच्याकडे नवीन पक्ष कुठला येणार नाही, स्पष्ट केलेलं आहे। आता तुमचे सूत्र काय म्हणतात तो भाग वेगळा आहे अजून, पण आमचं म्हणणं असं आहे, ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की नवीन पक्ष कुठलाही आमच्याकडे येणार नाही। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मात्र भाजप प्रवेशाच्या चर्चेचं खंडन केलंय। आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या बाबतीमध्ये कोणीतरी रुमर उठवलेले आहे, अपप्रचार चाललेला आहे। आमच्या पक्षामध्ये असा कुठल्याही प्रकारची जे काही चळवळ किंवा बाब सुरू आहे अशातला काही भाग नाही आहे। 2-3 दिवसापूर्वी मला अजय पाटील लोकमतचे त्यांनी पण विचारलं होतं। मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा अजिबात संबंध नाही। मी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे। कायमस्वरूपी या पक्षामध्ये आम्ही काम करणार आहोत। पक्ष मजबूतीचं काम, पक्ष वाढवण्याचं काम आमचं सातत्यानं चाललेलं आहे। आणि त्यामुळे तुम्ही जे काही मला विचारलं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे। तरीसुद्धा त्यांनी दुसऱ्या दिवशी ती बातमी दिली। परंतु मी आपल्याला या ठिकाणी परत खुलासा करतो की आमच्या पक्षातला म्हणजे मग जिल्हाध्यक्ष संजय भाऊसाहेब असतील, मी असेल आणि कोणीही असेल, आमच्या संदर्भात जर कोणी चर्चा करत असेल तर तो विषय अजिबात नाही। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटामध्येच काम करणार आहोत, काम करू आणि पक्ष वाढवण्याचं काम सातत्यानं चालू राहील। महायुतीतल्या अंतर्गत राजकारणावर मंत्री गुलाबराव पाटलांनी मांडलेल्या भूमिकेवर देवकर काय म्हणाले तेही एकदा पहा। साहेब, ते पक्षाचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी अगोदर माहिती घ्यायला पाहिजे होती की ही बाब खरी आहे का।
गुलाबराव देवकर खरोखर दुसऱ्या पक्षामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत का, या संदर्भातली माहिती अगोदर घेतली पाहिजे होती आणि मग पुढचे स्टेटमेंट करायला पाहिजे होते. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता हे नियोजित पक्षप्रवेश रोखले जाणार की पडद्यामागील घडामोडी चव्हाट्यावर येऊन महायुतीतील अंतर्गत राजकारण अधिक तापणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.